लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींनो अत्यंत आनंदाची एक बातमी समोर आली आहे। 14वा हप्ता म्हणजेच ऑगस्ट महिन्याचा हप्ता ज्याची सगळेजण आतुरतेने वाट बघत बसलेले आहेत, तो हप्ता कधी भेटणार आहे। त्याचबरोबर एक सुवर्ण संधी तुमच्यासाठी आलेली आहे, एक आनंदाची बातमी तुमच्यासाठी आलेली आहे, ती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर सगळ्यात लेटेस्ट बातमी तुमच्यासाठी असणार आहे, त्याच्यामुळे लाडक्या बहिणींनो व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। बघा आता सगळेजण या ठिकाणी वाट बघत आहेत, ती म्हणजे 14वा हप्ता वाटप कधी होणार आहे, ऑगस्ट महिन्याचा हप्ता वाटप कधी होणार आहे, आम्हाला सप्टेंबर महिन्याचा पण हप्ता या ठिकाणी भेटणार आहे का, कारण की आज 2 सप्टेंबर आहे आणि अजून पण जीआर आलेला नाहीये। तर मग हा वितरणाचा जीआर कधी येणार आहे याच्याबद्दल काही बातमी आली आहे का ते तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। त्याचबरोबर लाडकी बहिणींनो कर्ज योजना या ठिकाणी सुरू होणार आहे, याचा शुभारंभ सुरू होणार आहे, तर याच्याबद्दल एक आनंदाची बातमी समोर आली। बघा बऱ्याच लाडक्या या ठिकाणी वाट बघत बसल्या होत्या की सर मागे एकदा कर्ज मिळणार अशा स्वरूपाची एक सरकारने घोषणा दिली होती किंवा एक या ठिकाणी योजना काढली होती की लाडक्या बहिणींना कर्ज मिळणार आहे आणि ते कर्जाबद्दलची एक मोठी बातमी समोर आली, आनंदाची बातमी समोर आलेली आहे। तर कोणत्या कोणत्या लाडक्या ताईला असं वाटतं की आम्हाला कर्ज भेटायला पाहिजे आणि बिनव्याजी कर्ज असणार आहे, त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे, नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि आतापर्यंत तुम्हाला किती हप्ते जमा झालेत पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं। चला वेळ न वाया घालता आता व्हिडिओला सुरुवात करूया। या व्हिडिओमध्ये आपण काय काय बघणार आहोत बघा लाडक्या ताईंनो, कर्ज योजना सुरू होणार आहे आणि ही नेमकी योजना काय असणार आहे, पात्रता काय असणार आहे, कोणत्या महिलांना या योजनेचा फायदा होणार आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्याचबरोबर कोणता अजून एक जिल्ह्यामधल्या महिलांची अपात्रता यादी समोर आली। बघा 26 लाख लाडक्या ताई जे होत्या त्या 26 लाख लाडक्या ताई मधल्या अजून एका जिल्ह्याची अपात्रता यादी समोर आलेली आहे आणि या यादीमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे की घरोघरी जाऊन लाडक्या ताई म्हणजे कोणत्या अंगणवाडी सेविका तुमची काय पडताळणी करत आहेत त्या पण तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सगळ्या गोष्टी दाखवणार आहे। आणि 14वा हप्ता वाटप कधी होणार आहे, ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी वाटप होणार आहे, कारण की सगळ्यांचं आता लक्ष लागलंय की सर बघा मागच्या महिन्यामध्ये जर बघितलं तर आपण त्याच्या 28-29 तारखेलाच पहिला जीआर आला होता, पण आता बघा पुढचा हा महिना पूर्ण सुरू झालेला आहे, आज 2 तारीख आहे तरी पण पहिला जीआर देखील आलेला नाहीये। बघा जवळजवळ 2 ते 3 जीआर तुमच्यासाठी येत असतात हप्ता वितरणासाठी, पण अजून एक पण जीआर आला नाही। तर हा जीआर कधी येणार आहे याच्याबद्दल पण तुम्हाला सांगणार आहे, तर व्हिडिओला आता सुरुवात करूया। चला सगळ्यात पहिली गोष्ट आनंदाची बातमी तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे, एनडीटीव्ही मराठीची ही बातमी। बघा एनडीटीव्ही मराठी बघा सगळ्यात महत्त्वाचं हे चॅनल आहे, न्यूज चॅनल सगळ्याला माहिती आहे, एनडीटीव्ही न्यूज चॅनल आहे, मराठी न्यूज चॅनल आहे, यामध्ये ही बातमी आलेली आहे। मुंबई बँकेची ही महत्त्वाची बातमी असणार आहे, लाडक्या बहिणींना 0% व्याजदराने कर्ज वाटप होणार, या तारखेला मुंबई बँक देणार तुम्हाला कर्ज। बघा डायरेक्ट हेडलाईन तुम्ही या ठिकाणी वाचू शकता। तर कोणत्या कोणत्या लाडक्या ताईला असं वाटतं की आम्हाला हा कर्ज पाहिजे, हे लोन आम्हाला पाहिजे आहे आणि हे 0% व्याजदराने भेटणार आहे आणि जवळजवळ बघा तुम्हाला दाखवणार आहे पुढे 1 लाखापर्यंत लाडक्या ताईंना व्याज या ठिकाणी कर्ज या ठिकाणी भेटणार आहे। मुंबई बँकेची ही मोठी बातमी समोर आलेली आहे। तर काय बातमी असणार आहे, काय घोषणा झाली आहे, व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा। आनंदाची बातमी तुमच्यासाठी आलेली आहे। बघा जेव्हा ही योजना घोषित झाली त्यावेळी या मोठ्या बाबत प्रमाणात या ठिकाणी उत्सुकता निर्माण झाली होती की सर आम्हाला या ठिकाणी काय व्हायला पाहिजे, हे कर्ज भेटायला पाहिजे, अनुदान या ठिकाणी भेटायला पाहिजे किंवा काय असणार आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवणार आहे। एनडीटीव्ही मराठीची ही बातमी तुमच्या समोर या ठिकाणी आहे। बघा मुंबई मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना बघा ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना डायरेक्ट भेटणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा। बऱ्याच लाडक्या ताई म्हणजे म्हणत असतील की सर आम्ही आता ज्या नोकरदार ताई असतील किंवा वेगळे पुरुष असतील त्यांना हे लोन भेटणार नाहीये, कर्ज भेटणार नाहीये। ज्या लाडक्या बहिणी आहेत लाडक्या बहिणीसाठी ही योजना असणार आहे। बघा तुमचा जो हप्ता चालू असणार आहे तो हप्ता तर चालूच राहणार आहे, त्याचबरोबर तुम्हाला कर्ज देखील भेटणार आहे आणि लक्षात घ्या 0% म्हणजेच काय बिना व्याजाचं हे कर्ज असणार आहे, तुम्हाला व्याज वगैरे याच्या ठिकाणी लागणार नाहीये। तर लक्षात घ्या तर लाडकी तुम्ही नीट व्यवस्थित व्हिडिओ बघायचा आहे, काळजीपूर्वक बघायचा आहे आणि सगळ्याला लोन पाहिजे का आणि हप्ता कधी भेटणार आहे त्याच्याबद्दल पण सांगणारे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना मुंबई बँक आणखी एक गिफ्ट देणार आहे, या लाडक्या बहिणींना उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी 0% व्याजदराने कर्ज देणार आहे। या कर्ज वितरणाचा उद्घाटन सोहळा बुधवारी 3 सप्टेंबरला होणार आहे। बघा या ठिकाणी डायरेक्ट तारीख पण सांगून टाकलेली आहे। बघा जवळजवळ 2 ते 3 महिन्यापूर्वी ही बातमी आली होती की बाबा तुम्हाला कर्ज भेटणार आहे, कर्ज भेटणार आहे, कर्ज भेटणार आहे, पण बऱ्याच ताईंना वाटत होतं की सर हे कधी चालू होणार आहे। तर उद्यापासून बघा 3 सप्टेंबर म्हणजे उद्या बुधवार आहे आणि बुधवारी या ठिकाणी याचा शुभारंभ होत आहे। आनंदाची बातमी तुमच्यासाठी लाडक्या ताईंनो घेऊन आलेलो आहे, सर्वांनी व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। आता बरेच ताई म्हणत असेल की सर आम्हाला हे कर्ज कसं उपलब्ध होईल, कोण देणार आहे, तर या ठिकाणी बघा मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांच्या हस्ते याचं उद्घाटन होणार आहे उद्या
या ठिकाणी मुंबईमध्ये सुरुवात होणार आहे आणि मुंबईनंतर हळूहळू आपल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये या ठिकाणी होणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, आपलं नाव सांगायचं आहे, जिल्हा सांगायचा आहे आणि तुम्हाला अशा स्वरूपाचं 1 लाखापर्यंत कर्ज हवंय का? पटपट सर्वांनी कमेंट बॉक्सवर सांगायचं आहे, कारण की उद्यापासून या योजनेला सुरुवात होणार आहे. कर्ज तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे. आता बघा, सुरळीत सुरू होणार आहे. मुंबई बँकेने हा उपक्रम राबविलेला आहे. महिलांना 1 लाख रुपयापर्यंत कर्ज या योजनेमध्ये मिळणार आहे. एका महिलेला 1 लाखापर्यंत कर्ज मिळेल अशा स्वरूपाची ही मोठी बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे. तर लाडक्या बहिणींनो, सगळ्याला आनंद झालाय का? तर 1 लाखापर्यंत तुम्हाला या ठिकाणी कर्ज भेटणार आहे आणि सुरुवात या ठिकाणी मुंबई बँकेच्या या ठिकाणी यांनी सुरुवात केली, दरेकर साहेबांनी या ठिकाणी सुरुवात केली आहे. त्याचबरोबर हळूहळू सगळ्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी वाटप होणार आहे. काळजी करायची गरज नाहीये. कोणत्या लाडक्या ताईला वाटतं की 1 लाखापर्यंत आम्हाला कर्ज भेटायला पाहिजे, पट आपलं नाव सांगायचे, कारण की लाडक्या ताईंनो असं समजू नका की सगळ्याला सरसकट भेटणार आहे. पात्रता तुमची असायला पाहिजे. पात्रता काय असणार आहे त्याच्यावर एक व्हिडिओ बनवायचा का? मला कमेंट बॉक्समध्ये सगळ्यांना सांगायचं आहे की तुम्हाला त्याच्यावर एक व्हिडिओ पाहिजे की पात्रता काय असणार आहे, कोणत्या महिलांना भेटणार आहे, किती भेटणार आहे, कधी भेटणार आहे, कसं अप्लाय करायचं, सगळ्या गोष्टी, फॉर्म कुठं भरायचा आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. तर एक व्हिडिओ तुम्हाला त्यासाठी पाहिजे की एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा, म्हणजे त्याच्याबद्दल तुम्हाला मी ती सांगणार आहे. चला, आता अजून एक महत्त्वाची बातमी ही तुम्हाला आता समजलंय. 1 लाखापर्यंत कर्ज भेटणार आहे. उद्या बुधवारी त्याचा शुभारंभ होणार आहे. उद्या काय प्रवीण दरेकर काय म्हणतात ते मी तुम्हाला उद्याच्या लेक्चरमध्ये ते सांगेलच. बघा, आता अजून एक महत्त्वाची बातमी आली बघा. 2 सप्टेंबर, तुम्ही या ठिकाणी डेट बघू शकता. 2 सप्टेंबरची बातमी आहे. साम टीव्हीची बातमी आहे. काय बातमी आहे बघा? लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढवणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे. बघा, लाडक्या बहिणीचं हळूहळू टेन्शन वाढवणार आहे. मी तुम्हाला 5 ते 6 दिवसापूर्वी ही गोष्ट सांगितली होती की यावेळी 14 हप्ता बऱ्याच लाडक्याताईंना, कमी लाडक्याताईंना भेटणार आहे. बऱ्याच लाडक्याताई या ठिकाणी कमी होणार आहेत आणि तुमच्या समोर एक उदाहरण आलेलं आहे बघा. आपण ज्या गोष्टी बोलतो त्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी खऱ्या झालेल्या दिसतात. बघा, ज्या गोष्टी आपण बघा अगोदर सांगतो त्या गोष्टी तुम्हाला भविष्यात पाहायला मिळतात. ते तुम्हाला मी 4-5 दिवसा अगोदर सांगितलं की लाडक्याताईंनो, 14वा हप्ता बऱ्याच लाडक्याताई या ठिकाणी कमी होणार आहेत. जसं 12व्या हप्त्यामध्ये बऱ्याच लाडक्याताई कमी झाल्या, 13व्या हप्त्यात बऱ्याच लाडक्याताई कमी झाल्या, तसं आता 14व्या हप्त्यात पण आता टेन्शन वाढणार आहे. एका जिल्ह्यातली यादी आता समोर आलेली आहे. कोणती यादी बघा, आता तुम्हाला या ठिकाणी समोर दिलेलं आहे. या जिल्ह्यातील 52,000 महिलांचे अर्ज बाद होणार आहेत. तुमचं जर नाव नाही का याच्यामध्ये एकदा चेक करायचं आहे. तर लाडकी बहीण योजनेमध्ये महत्त्वाची माहिती आलेली समोर. लाडकी बहीण योजनेतून लाखो महिलांचे अर्ज बाद झालेले आहेत. यवतमाळमधील 52,000 महिलांचे अर्ज बाद झालेले आहेत. आता डायरेक्ट बाद करून टाकलेले आहेत लाडक्याताईंनो. अपात्रता आता पडताळणी वगैरे नाही, आता डायरेक्ट बाद करून टाकलेत. वेगवेगळे त्याचे कारण आहेत लाडक्याताईंनो. त्याच्यामुळे आता बघा हळूहळू जवळजवळ बघा यवतमाळमध्ये 52,000 लाडक्याताईंचे अर्ज डायरेक्ट बाद करून टाकलेले आहेत. बाद म्हणजे काय? त्यांना आता कधी लाडक्या बहिणीचा हप्ता भेटणार नाहीये. आता बघा, ज्या लाडक्याताईंचे अजून पडताळणी चालू आहे, लक्षात घ्या. यवतमाळमधल्या कोणी लाडक्याताई असतील तर कमेंट बॉक्समध्ये पटपट सांगायचंय. तुमच्या घरी कोणी अंगणवाडी सेविका आल्या होत्या का? अंगणवाडी सेविकाने यवतमाळमधील बघा 52,000 महिलांचे अर्ज बाद झालेले, त्याच्याबद्दल ही सगळी माहिती दिलेली आहे. त्याचबरोबर बघा, अंगणवाडी सेविका करतात पडताळणी. तुमच्या घरी लाडक्याताईंना कुणाची पडताळणी झाली आहे का? तुमची फोनवरून काही चौकशी झाली आहे का? एकदा पटपट सर्वांनी कमेंट बॉक्सवर सांगायचं, कारण की 14वा हप्ता सहजासहजी तुम्हाला भेटणार नाहीये. बऱ्याच लाडक्याताई या ठिकाणी कमी होणार आहेत. बऱ्याच लाडक्याताईंचे हप्ते या ठिकाणी बंद होणार आहेत. आणि बघा, आज 2 तारीख असताना पण GR आलेला नाहीये. सकाळच्या या ठिकाणी 11 वाजेपर्यंत एक पण GR आला नाहीये. संध्याकाळपर्यंत येण्याची अपेक्षा आहे, कारण की जर आज उद्यामध्ये 2 दिवसामध्ये GR नाही आला, पहिला GR येणं खूप गरजेचं आहे. नसतं मग तुमचा हप्ता वाटप या ठिकाणी पुढे लांबणीवर पडणार आहे. त्याच्यामुळे आज आणि उद्या लवकरात लवकर सरकारकडे विनंती आहे की लवकरात लवकर हा पहिला GR जो असतो हप्ता वाटपाचा, 14वा हप्ता वाटपाचा, लवकरात लवकर वितरित करावा. ही सरकारकडे लवकरात लवकर मागणी करत आहे. सगळ्यांनी सपोर्ट करायचा आहे आणि लवकरात लवकर आपल्याला हप्ता वाटप कसा होईल असं सरकारकडे आपल्याला मागणी करायची आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.